सागर पाटील मुर्दाबाद 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 सागर पाटील मुर्दाबाद 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 राजेंद्र साळुंकेला राजेंद्र साळुंकेला सागर पाटील वर सागर पाटील वर सागर पाटील वर राजेंद्र साळुंके राजेंद्र साळुंकेला राजेंद्र साळुंकेला दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी जे वनमजूर आहेत राजेंद्र काळू सोळुंके या वनरक्षक आहेत यांनी जे आत्मदहनाचा म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न आत्मदहन करून केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरिता श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व इतर सर्व संघटनेचे सभासद सदस्य व त्यांचे समाज बांधव या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले होते। तर जे चर्चा झालेली आहे पोलीस विभागाचे आम्ही सर्व अधिकारी आणि त्यांचे समाज बांधव यांच्यामध्ये जो चर्चा झाली त्यानुसार जे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने यापूर्वीही पोलीस स्टेशन मार्फत अहवाल पाठवण्यात आलेला आहे। आजच्या घटनेमध्ये जे निवेदन आहे त्या निवेदनानुसार उद्या ताहराबाद येथे जे वन विभागाचे डीएफओ आहेत वावरे साहेब यांच्याशी 5 ते 6 जे शिष्टमंडळ आहे त्यांची प्रमुख 2 मागण्यांकरता जे काही भेट घालून द्यायची त्यासाठी आम्ही स्वतः माननीय वरिष्ठांच्या मार्फत त्यांच्याशी बोलू आणि त्यांची वेळ घेण्याचा प्रयत्न करून आपली भेट घडवून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये कुटुंबाचं त्या वेलफेअर आणि त्यासोबतच त्यांनी जे काही यापूर्वी दिलेले सर्व काही अर्ज तक्रारी आहेत त्याबाबत काय कारवाई केली हे त्यांना जाणून घ्यायचं या संदर्भात या 2 प्रमुख मागण्यांकरता या शिष्टमंडळाची भेट घालून देण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत। दुसरं असं की त्यांच्याशी जेव्हा फोनवर बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलेलं असं आहे की त्यांचा जो चौकशी अहवाल आहे तो प्राप्त होताच ते त्यांच्या वरिष्ठांना हेड ऑफिसला पाठवून जे नियमानुसार जे काही उचित असेल ते कारवाई त्यांच्यावरती जे त्याअंतर्गत आहे ते कारवाई करणार आहेत। त्याच्यानंतरही जे काय बनत असेल कायदेशीर कारवाई जर अकाउंटेबिलिटी फिक्स झाली आहे आणि त्यानंतर काय जे योग्य असेल ती कायदेशीर कारवाई करण्याकरता पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांनी सांगितले 8 दिवसामध्ये 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि 8 दिवसामध्ये आम्ही जे काही उचित कायदेशीर कारवाई आहे ते कायदे पंडित यांच्याशी चर्चा करून त्यानंतर वरिष्ठांची अवगत करून त्यानंतर ते कायदेशीर कारवाई करण्याकरता त्यांनी 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे। आणि आज सुद्धा जे काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने पुरवणी चौकशी अहवाल माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत संबंधित विभागाला आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय कार्यालयास आम्ही पाठवित आहोत।